देवळा हादरलं. चांदवडच्या तरुणाचा धबधब्यात मृत्यू. बचाव कार्य युद्ध पातळीवर. पहिल्याच पावसाने घेतला तरुणाचा जीव. धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या 8 मित्रांपैकी एका 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. नेमकं काय घडलं पहा हा धक्कादायक वृत्तांत. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज. देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर येथील प्रसिद्ध चोर चावडी धबधब्यावर पहिल्याच पावसात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील 18 वर्षीय ऋषिकेश शशिकांत संसारे या तरुणाचा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील 8 तरुण पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि धबधबा पाहण्यासाठी दहिवड रामनगर येथील चोर चावडी धबधब्यावर गेले होते. दरम्यान पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वेगाने वाढला. याचवेळी ऋषिकेश शशिकांत संसारे हा तरुण पाण्याच्या प्रवाहात अडकला आणि जोरदार पाण्याने त्याला वाहून नेले. त्याच्यासोबत आलेली उर्वरित 7 मित्र सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि नाल्यांजवळ जाणे अत्यंत धोकादायक असल्याचे आवाहन देवळा पोलिसांनी केले आहे. सेल्फी, रील्स किंवा मौजमजेसाठी जीव धोक्यात घालू नका. पाण्याचा प्रवाह कधी वाढेल याचा अंदाज येत नाही, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या घटनास्थळी पुढील तपास सुरू असून बचाव कार्य युद्ध पातळीवर चालू आहे. पुढील अपडेट थोड्याच वेळात. देवळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशाच विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी 24x7 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कॅमेरामनसह विभागीय संपादक भागवत झालते, चांदवड. 24x7 न्यूज, 24x7 न्यूज.